आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस टंचाई निर्माण झालेली आहे आणि याच टंचाईचा खरं तर फटका पंढरपूर येथील इस्कॉन मंदिराच्या संस्थेला देखील बसलेला आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर पंढरपुरात नदीच्या पलीकडे असलेलं एक इस्कॉनचं भव्य दिव्य मंदिर आहे आणि जवळ विठ्ठल रुक्मिणी माझ्या दर्शनाकरता आलेला प्रत्येक भाविक हा इस्कॉन मंदिराला भेट देत असतो आणि याच भाविकांकरता मोठ्या प्रमाणात इथं अन्नछत्र देखील सुरू केलं होतं. जवळपास 1,500 ते 2,000 भाविक सकाळ संध्याकाळ मिळून खरं तर हे अन्नछत्रामध्ये प्रसादाचा लाभ घेत असतात. मात्र या युद्धामुळे आणि गॅस टंचाईमुळे गेल्या 8 दिवसापासून त्यांच्या खरं तर गॅस संपलेला होता. त्यानंतर त्यांनी चक्क अशा चुलीवरती प्रसाद करण्याचं काम सुरू केलं होतं. आपण आता बघू शकतो की चक्क त्यांनी चूल मांडून हा प्रसाद सुरू केला आपल्याला पाहायला मिळतो. मात्र त्यांनी गॅस नसल्यामुळे चुलीवरती अगदी लिमिटेड लोकांकरता करताना स्वयंपाकाचं काम करत असल्याचं देखील सांगितलं. आणि आता हा त्या चुलीकरता जे लागणारं लाकूड आहे ते देखील आता 1 ते 2 दिवस पुरल. त्यानंतर त्यांना चक्क हे अन्नछत्र देखील आता बंद करावं लागणार असल्या देखील संस्थेकडून सांगण्यात आलेलं आहे. आपल्याबरोबर ते संस्थेचे शंकरानंद प्रभू महाराज आहेत. काय सांगताना महाराज, कशा पद्धतीने आता अन्नछत्राची अवस्था आपली? हरे कृष्णा. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविक भक्त यासाठी येत असतात. त्या निमित्ताने विठ्ठल दर्शनासाठी, पंढरनाथच्या दर्शनासाठी इस्कॉन मंदिरला भाविक भक्त येतात. दररोज साधारणतः 1,500 ते 2,000 भाविक भक्तांसाठी इस्कॉन पंढरपूरतर्फे मोफत अन्नदानची सेवा दिली जाते. आपण पाहू शकता की हे सगळे आपण गॅसचे तुटवडा भासत असल्यामुळे गेल्या 8 दिवसापासून आम्ही लाकडावरती चुली पेटवलेल्या आहेत आणि ती अन्नदानाची संख्याही पूर्णपणे आम्ही कमी केलेली आहे. आता साधारणतः 400-500 लोकांना आम्ही आता अन्नदानाची सेवा करत आहोत. तेही लाकूड आता 1-2 दिवसामध्ये संपणार आहेत. तर आम्हाला सरकारला एवढंच विनंती करायचं आहे की लवकरात लवकर तुम्ही गॅस आम्हाला पूर्तता करून द्यावी, जेणेकरून जे काही वारकरी भाविक भक्त या ठिकाणी येत असतात त्यांना आम्ही अन्नदानाची सेवा देऊ शकू. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आम्ही 4 मोठे चुली पेटवलेले आहात. या ठिकाणी लाकडे पण आहेत. हे लाकडाची सोर्सेस पण खूप कमी आहे. हे पण तत्वात बसतं का ते लाकूड? नाही, कारण हे नैसर्गिकसाठी पण मोठी आपत्ती आहे. आपण लाकडे वगैरे तोडत नाही, आता ते बंद केलेलं आहे. कारण हे बी नैसर्गिक दृष्टिकोनातून खूप मोठं नुकसान आहे. तर सरकारना एक विनंती आहे की जेणेकरून लवकरात लवकर आम्हाला गॅसची सुविधा करून देण्यात यावी, जेणेकरून या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी आपण अन्नदानाची मोठी सेवा करू शकेल. आपण बघितलं असेल की इराण इस्रायल युद्धाचा जो फटका आहे तो पंढरपुरातील इस्कॉन संस्थे देखील बसलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं जे काही 2 ते 3,000 लोकांचं जे अन्नछत्र सुरू होतं ते देखील आता उद्यापासून बंद करण्याचा निर्णय आता या संस्थेनं घेतलेला आहे. पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.